सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना NMMS ची परीक्षा देता येत असते. आता ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची जी काही तयारी आहे, ती कशा पद्धतीने करायची आहे किंवा परीक्षा नक्की कशी असते, या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या-कोणत्या विषयांचा कसा-कसा अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की कराल आणि इग्नाइट पाठशालाचं जे आमचं YouTubeचं चॅनल आहे, याच्यावर सबस्क्राईब करा. साइडला तो बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे जे काही आम्ही अपडेट्स घेऊन येऊ ते अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणीही इयत्ता 8वी मध्ये शिकत असेल, आता या वर्षी 8वीला आहे किंवा पुढच्या वर्षी 8वीला जाणार असेल, तर व्हिडिओ नक्की बघा. कारण NMMS ची परीक्षा दरवर्षी होत असते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तुमच्या आजूबाजूला कोणी असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण 8वीच्या मुलांनी जर ही परीक्षा दिली तर त्यांना खूप सुंदर असं बक्षीस मिळणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे काय बक्षीस मिळणार आहे, पण जर असतील तर नक्की हा व्हिडिओ पाठवा. कारण जे मुलं 8वी NMMS ची तयारी करतायत त्यांच्यासाठी इग्नाइट पाठशाला एक कोचिंग घेऊन आलेले आहे. ऑनलाईन लेक्चर्स होणार आहेत, लाईव्ह किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला होतील त्यावेळेला विद्यार्थ्यांचं जे काही शंका निरसन आहे ते शंका निरसन होऊ शकतं चॅटच्या माध्यमातून. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही शंका असेल ती शिक्षकांना विचारायची आणि शिक्षक लगेच त्याच्यावर लाईव्ह लेक्चरमध्ये उत्तर देणार. जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर विद्यार्थी कितीही वेळा बघू शकतोय, त्याच्यामध्ये काहीही लिमिट नाहीये. म्हणजे जर विद्यार्थ्याला एखादा मुद्दा नाही लक्षात आला तर तो व्हिडिओ विद्यार्थी अगदी 10 वेळा बघितला तरी चालतोय, काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर हे जे NMMS ची परीक्षा आहे, याची जी फी आहे बॅचची ती फक्त 2,999 रुपये आहे. परीक्षा होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल, सगळा अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. आता NMMS च्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, दोन्हीच्या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला डेली टेस्ट असणार आहे, त्याच्याच सोबत वीकली टेस्ट सुद्धा असणार आहे, जेणेकरून काय होणार आहे की विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस सुद्धा साइड बाय साइड चालू राहील. ठीक आहे. तर अशी ही NMMS ची परीक्षा विद्यार्थ्यांनी का द्यायची आहे? कारण की विद्यार्थ्यांना 12,000 रुपये वर्षाला स्कॉलरशिप असते. ठीक आहे. महिन्याला 1,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे. इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी जोपर्यंत विद्यार्थ्याचं होत नाही तोपर्यंत. मग विचार करा, महिन्याला 1,000, वर्षाचे 12,000 गुणिले 4 जर आपण केले तर 12 48, 48,000 रुपयांची स्कॉलरशिप जी आहे ती या विद्यार्थ्यांना मिळत असते. तर जर तुम्हाला ही स्कॉलरशिप हवी असेल, लवकरात लवकर तयारी सुरू करा. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम असते. अजून या वर्षीच्या एक्झामचं जे काही शेड्यूल आहे ते अजून आलेलं नाहीये, पण लवकरच येईल. त्याच्यामुळे तयारी आत्तापासून आपण सुरू करूयात, म्हणजे शेड्यूल आलं की आपलं तयारी झालेली असेल आणि पेपर ज्या वेळेला असेल तोपर्यंत आपण पूर्ण पेपरसाठी रेडी असणार आहे. ठीक आहे. तर या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर 8वीच्या विद्यार्थ्यांना पेपर देता येतो. इयत्ता 8वीचे महाराष्ट्रामधले शासकीय किंवा अनुदानित शाळेमधले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा पेपर देता येत असतो NMMS चा. ठीक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 7वी मध्ये कमीत कमी 55% गुण पाहिजे. इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा देता येते, परंतु त्यांना स्कॉलरशिप नाही मिळत, त्यांना फक्त सर्टिफिकेशन मिळतं. ठीक आहे. म्हणजे असं काही नाहीये की प्रायव्हेट जर शाळा असतील तर त्यांचं काय, किंवा CBSE बोर्डातले जे विद्यार्थी त्यांचं काय. परीक्षा सगळ्यांना देता येते, अभ्यास सगळ्यांनी करावा, परीक्षा सगळ्यांनी द्यावी, सर्वांना सर्टिफिकेट पण मिळणार. परंतु जी कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज किंवा शिष्यवृत्ती म्हणूयात आपण त्याला, ती शिष्यवृत्ती ती शिष्यवृत्ती फक्त आणि फक्त शासकीय किंवा अनुदानित शाळातल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ठीक आहे. मग आता 7वी मध्ये किती पाहिजे तुम्हाला? 55% पाहिजे. आणि जे काही SC ST स्टुडंट आहे त्यांना 50% गुण जे आहे ते 7वी मध्ये कमीत कमी पडलेले पाहिजे. तेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे. जर तुम्हाला यापेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही. ठीक आहे. पालकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 3.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त जर पालकांचं उत्पन्न असेल तर तुम्हाला फक्त सर्टिफिकेशन मिळेल, तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितले तर 2 पेपर असतात. मी आधीच तुम्हाला सांगितलं ना, 2 पेपर असतात. पहिला असतो बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मॅट. दुसरा असतो स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, शालेय क्षमता चाचणी SAT. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला शाळेचा जो काही अभ्यासक्रम आहे ना, तो शाळेचा अभ्यासक्रम म्हणजे कुठले कुठले विषय, तर गणित झालं, SST म्हणजे इतिहास, भूगोल आणि
नागरिकशास्त्र, त्याच्यासोबत विज्ञान, हे 3 विषय जे आहेत ते आपल्याला स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्टसाठी तयार करायचे आहेत. आणि बौद्धिक क्षमता चाचणीसाठी आपल्याला बुद्धिमत्ताचा रिझनिंगचा पेपर आठवतोय का तुम्हाला? 7वी स्कॉलरशिपला आपण रिझनिंगचा पेपर देत असतो, ठीक आहे. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर देत असतो, तशाच पद्धतीचा बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर जो आहे तो इथे असणार आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पेपर 1 मॅथचा जो पेपर आहे, मॅथच्या पेपरमध्ये 90 क्वेश्चन्स आहेत आणि सॅटचा जो पेपर आहे, सॅटला सुद्धा 90 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे याला पण 90 क्वेश्चन्स, याला पण 90 क्वेश्चन, दोघीकडे आपल्याला काय आहे 90 क्वेश्चन्स आहेत. आता हे जे 90 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, म्हणजे 90 प्रश्न तुम्हाला येणार आहे, 90 मार्कांचा पेपर असणार आहे, 90 मिनिटांची वेळ असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला 1 मिनिट मिळणार, एका प्रश्नासाठी 1 मिनिट. मग या 1 मिनिटामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर प्रश्नाचा कार्यकारण भाव, प्रश्नाचं विश्लेषण, प्रश्नाचं संकलन, या पद्धतीने सगळं करून आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागतो की अरे बापरे, हा प्रश्न काय असणार आहे, याचं उत्तर कसं काढायचंय. पण जर समजा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रॅक्टिस जर तुम्ही परफेक्ट केली ना, तर तुम्हाला हे प्रश्न कठीण जाणार नाहीत, ठीक आहे. 90 प्रश्न इझी असतात, इझी प्रश्न असतात, खूप कठीण नसतात. मग आता सॅटचा जो पेपर आहे, सॅटच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर सॅटच्या पेपरमध्ये पण 90 प्रश्न, 90 गुण. 7वी आणि 8वीचा जो काही अभ्यासक्रम आहे तुमचा, 7वीचे आणि 8वीचे तुमचे स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहेत, मोस्टली त्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातनं तुम्हाला क्वेश्चन्स येत असतात. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्हाला करायचे किंवा कुठले कुठले विषय करायचे, तर पुन्हा सांगते मी तुम्हाला, विज्ञान तुम्हाला करायचंय. 90 प्रश्नांपैकी 35 प्रश्न जे आहेत ते विज्ञानाचे असतात. त्याच्यानंतर समाजशास्त्र तुम्हाला करायचं आहे. समाजशास्त्र पण तुम्हाला 35 प्रश्न असतात, 35 गुण असतात. आणि गणित जे आहे, गणितामध्ये तुम्हाला 20 प्रश्न 20 गुणांसाठी असतात, ठीक आहे. 35, 35, 70 आणि 20, 90, टोटल 90 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, ठीक आहे. आता आपण मागच्या वर्षीचं जर बघितलं ना, तर मागच्या वर्षी भौतिकशास्त्राचे 11 प्रश्न होते, त्याच्यानंतर रसायनशास्त्राचे 11 प्रश्न होते आणि जीवशास्त्राचे म्हणजे बायोलॉजीचे 13 प्रश्न होते. फक्त सायन्सचे जे 35 प्रश्न आहेत, त्या सायन्सच्या 35 प्रश्नांपैकी 11 क्वेश्चन्स जे होते ते फिजिक्सचे होते, 11 क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीचे होते आणि बायोलॉजीचे 13 क्वेश्चन्स होते, ठीक आहे. आणि तशाच पद्धतीने SSTचा जर आपण बघितलं, समाजशास्त्राचा पेपर जर आपण बघितला, तर समाजशास्त्रामध्ये इतिहासाचे 15 प्रश्न, भूगोलाचे 15 प्रश्न आणि नागरिकशास्त्राचे 5 प्रश्न, ठीक आहे. 15, 15, 30 आणि 5, 35 असे 35 प्रश्न येणार. गणिताचे तर पूर्णच्या पूर्ण गणिताचे, याच्यामध्ये जॉमेट्रीचे आणि अल्जेब्राचे असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न मिक्स असतात, ठीक आहे. असं आपण म्हणूयात की 10 प्रश्न अल्जेब्राचे, 10 प्रश्न जॉमेट्रीचे, अशा पद्धतीने साधारण गणिताचे प्रश्न येत असतात. हे सगळेचे सगळे प्रश्न तुमच्या 7वी आणि 8वीच्या माध्यमातले आहेत, किंवा 7वी आणि 8वीचं तुमचं पुस्तकं जर तुम्ही बघितलेत आणि त्यांचा जर अभ्यास नीट केला ना, तुम्हाला हे सगळ्याचा सगळा पेपर अतिशय सोपा जाणार आहे, काहीच कठीण नाहीये या पेपरमध्ये, ठीक आहे. आता हा जो परीक्षा असते, परीक्षेसाठीचा दोघं पेपर एकाच दिवशी होणार आहे, ठीक आहे. एका दिवसामध्ये 2 पेपर म्हटल्यावर पहिला पेपर जो असेल, लेट्स से 10:30 ते 12 वाजेपर्यंत पहिला पेपर. आता मागच्या वर्षीचं मी सांगते, या वर्षीचं अजून आलेलं नाहीये आपल्याकडे आणि बऱ्यापैकी या वर्षी खूप साऱ्या परीक्षांमध्ये काही ना काही चेंजेस होताच. पण आपला मागच्या वर्षीचा जो पेपर होता तो अशा पद्धतीने झालेला की 10:30 ते 12 पर्यंत पहिला पेपर होता, त्याच्यानंतर मध्ये 12:30 ते 1:30 पर्यंत विश्रांतीची वेळ होती. आता 12ला पेपर संपल्यानंतर बाहेर विद्यार्थ्यांना येण्यासाठी अर्धा तास साधारण दिला जातो, पेपर सबमिशनसाठी म्हणा किंवा चेकिंगसाठी म्हणा, तो अर्धा तासाचा वेळ दिला जातो. मग 12:30 ते 1:30 पर्यंत विद्यार्थ्यांना ब्रेक असतो. त्या ब्रेकमध्ये विद्यार्थ्यांनी त्या परिसरातच, शाळेच्याच परिसरात, शाळेतनं बाहेर नाही जाऊ दिलं जात, पण तिथेच तुम्हाला जेवण वगैरे करायचंय, तिथेच तुम्हाला थोडासा आराम करायचा आहे आणि त्याच्यानंतर 1:30ला तुम्हाला परत पुढच्या पेपरसाठी आज जायचंय. तो पुढचा पेपर तुमचा 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे, 90 मिनिटं, ठीक आहे. इकडे 90 मिनिटं म्हणजे 1:30 तास, तिकडे 90 मिनिटं म्हणजे 1:30 तास, 1.5 तासांचे तुमचे पेपर आहेत, ठीक आहे. तो अशा पद्धतीने इझी असतील क्वेश्चन, काहीच कठीण नसणार आहे. लवकरात लवकर जर तुम्ही तयारी सुरू केली तर तुम्हाला पास होता येईल. क्वालिफाय करण्यासाठी 40%चा क्रायटेरिया, म्हणजे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये 40% मिळवायचे, ठीक आहे. मग आता 90 मार्कांचे 40% तुम्हाला मिळवायचे, दोन्ही विषयांमध्ये मिळून 40% जर असले तुम्हाला, ठीक आहे. काय सांगते मी, दोन्ही विषयांमध्ये मिळून जर तुम्हाला 40%पेक्षा जास्तीचे गुण आले, समजा आता 90, 90, 180, 90 प्लस 90 हे झाले तुमचे 180, ठीक आहे. मग आता 180 मार्क जे टोटल आहे, याच्यामध्ये तुम्हाला 180 पैकी किती मिळवायचं आहे, 40% मार्क तुमचे झाले पाहिजे, ठीक आहे. ओके. आता ज्या वेळेला
SC आणि ST आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं येतं, त्यावेळेला त्यांना 40च्या ऐवजी फक्त 32% पोहोचायचं आहे क्वालिफिकेशनसाठी. ठीक आहे. 40% पुढे जे विद्यार्थी असतील तेच फक्त क्वालिफाय होणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना सर्टिफिकेशन जे आहे ते सर्टिफिकेशन मिळणार आहेत. अदरवाईज बाकी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही. 40%पेक्षा कमी असते तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार नाही. ओके. जर समजा आपण याच्यामध्ये भाषेचा विषय घेतला की कुठल्या कुठल्या भाषेमध्ये एक्झाम होते, तर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या 7 भाषांमध्ये NMMS चा पेपर जो आहे तो होत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की मॅम आम्ही मग इंग्रजीच घेतो. मी असं सांगेल की तुम्ही मराठी घ्या. ठीक आहे. मी असं सांगेल तुम्ही मराठी घ्या. का मी असं सांगणार आहे? कारण तुमचा जो मराठीमध्ये जर तुम्ही पेपर घेतला ना, तो तुमचा क्वेश्चन पेपरमध्ये मराठीमध्ये पण क्वेश्चन असेल, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो अ असाच्या असा इथे दिलेला असेल आणि तोच खाली ABC म्हणून पण दिलेला असेल. म्हणजे एकच प्रश्न तुम्हाला मराठीत पण आहे आणि तोच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आहे, जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर. किंवा तुम्ही उर्दू मीडियमला असेल तर तुम्ही उर्दू निवडू शकता. तुम्हाला उर्दू आणि इंग्लिशमध्ये येणार. हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हिंदी घ्या. हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यांना पेपर जो आहे तो विचारला जाणार आहे. ठीक आहे. आता NMMS चे जे लेक्चर्स आहेत आपले ते 25 जुलैपासून सुरू होता आहेत. 25 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. 25 जुलैपासून आपले लेक्चर्स सुरू होत आहेत. NMMS चे घ्या, होमी भाभा बालवैज्ञानिक घ्या किंवा नवोदय घ्या, स्कॉलरशिप 4थी 7वी, ऑलिम्पियाड 5वी गणित, हे सगळ्याच्या सगळ्या बॅचेस आपल्या 25 जुलैपासून सुरू होत आहेत. जर बॅचेस लवकर विकत घेतल्या तर फीज कमी आहे. सुरुवातीला म्हणजे बॅचेस सुरू झाल्यानंतर फीज वाढेल, त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच आत्ताच विकत घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. जर समजा तुम्हाला बॅच विकत घ्यायला काही अडचण आली किंवा परीक्षेबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर 8983345857 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करा, म्हणजे तुमचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सॉल्व्ह होतील. किंवा तुम्ही खाली कमेंट सुद्धा करू शकता. तुमच्या कमेंट ज्या येतील त्यावर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.